सुनेत्रा पवारांना कधी गाळी फारसं गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं. आज त्यांच्याच एका भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठं राजकीय समीकरण अडकल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाचा महायुतीत प्रवेश नेमका का रखडला, भाजपने कोणती अट ठेवली आणि पडद्यामागे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नेमकं कोणतं राजकीय गणित मांडत आहेत, चला सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चा कोणत्या विषयाची होत असेल तर ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या राजकीय वाटचालीची. गेल्या काही दिवसांपासून एका मागोमाग एक घडणाऱ्या भेटी, बंद दाराआडच्या चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांच्या हालचालींमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चर्चांमध्ये एक मुद्दा सातत्याने समोर येतोय, तो म्हणजे शरद पवार गटाचा महायुतीत प्रवेश. मात्र राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की हा प्रवेश तितका सोपा राहिलेला नाही, कारण त्यासाठी काही महत्वाच्या अटी समोर आल्याचं बोललं जात आहे. राजकीय चर्चेनुसार भाजपला फक्त बाहेरून पाठिंबा नकोय, तर भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा संघटनात्मक वाद निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादीची एकसंध भूमिका हवी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच आधी विलिनीकरण आणि त्यानंतरच महायुतीत प्रवेश अशी भूमिका असल्याची चर्चा आहे. मात्र या संदर्भात अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. याच ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत येतं. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यापासून त्या अनेक महत्वाचे निर्णय घेत असल्याचं दिसून आलं आणि याच पार्श्वभूमीवर विलिनीकरणाच्या चर्चेला त्यांचा विरोध असल्याच्या बातम्याही राजकीय वर्तुळात फिरू लागल्या. जर या चर्चा खऱ्या असतील तर त्याचा सर्वात मोठा परिणाम शरद पवार गटावर होऊ शकतो, कारण विलिनीकरणाशिवाय सत्तेचा मार्ग कठीण होऊ शकतो असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. दुसरीकडे अजित पवार गटातही भविष्यातील नेतृत्व, पक्षावरील नियंत्रण आणि पुढच्या पिढीचं राजकारण या मुद्द्यांवर वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जातं. त्यामुळे हा विषय केवळ दोन गटांच्या एकत्र येण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. या संपूर्ण घडामोडींमध्ये जयंत पाटील यांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. गेल्या काही दिवसात त्यांनी विविध नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर इतर वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चा आणि सतत वाढणारी राजकीय हालचाल यामुळे विविध तर्क लावले जात आहेत. जयंत पाटील यांनी या भेटींची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी राजकीय वर्तुळात त्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं जात आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याही हालचालींनी चर्चेला आणखी वेग दिलाय. राष्ट्रवादीतील अनुभवी नेते म्हणून या दोघांचं महत्व आजही कायम आहे. त्यामुळे भविष्यातील कोणत्याही राजकीय निर्णयात त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते अशी चर्चा आहे. याच कारणामुळे पडद्यामागे नेमकं कोणतं समीकरण तयार होत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या चर्चेला राष्ट्रीय राजकारणाचाही संदर्भ जोडला जातोय. संसदेतील आगामी महत्वाच्या विधेयकांमध्ये प्रत्येक खासदाराचं महत्व वाढणार असल्यामुळे मित्रपक्षांची ताकद वाढते असं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींवर दिल्लीचंही लक्ष असल्याचं बोललं जातं. मात्र या सर्व गोष्टी सध्या अधिकृत निर्णय नसून राजकीय चर्चांचा भाग आहेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का, की पुढील काही दिवसात नवीन राजकीय घडामोडी दिसतील. तसेच शरद पवार गट पुढचा निर्णय काय घेणार आणि भाजपची भूमिका नेमकी काय असेल या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळू शकतात. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रत्येक भेट, प्रत्येक विधान आणि प्रत्येक हालचाली मागे मोठं राजकीय गणित असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकतात आणि जर या सर्व चर्चांमधून एखादा मोठा निर्णय समोर आला तर तो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील आणखी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार आपल्या भूमिकेवर कायम राहतील का, की राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.